सांगितलं की जोपर्यंत आपल्या मायेचा निरसन होत नाही, जोपर्यंत भगवंताचा स्पर्श होत नाही, जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही, तोपर्यंत अनेक प्रकारची मतं आहेत, अनेक प्रकारची मतं आहेत माणसाकडे. आणि मतांचं गलबल आहे. कोण आवडेल कोणाला इथे लिहिले, सगळ्या मतांचं गलबल आहे हो. आणि म्हणून इथे त्यांनी काय सांगितलंय की मायेचा आश्रय केला म्हणजे मिथ्या मिथ्या पदार्थ खरे वाटतात. खोटं आहे सगळं. लिहिले की नाही, माया दिसे परी नासे. माया खोटी सांगतात. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जगन म्हणजे माया. जगन म्हणजे काय, जे जगत मायेने भरले सगळं खोटं आहे. आणि म्हणून इथं नाथ महाराज सांगतात की मायेचा आश्रय केला म्हणजे मिथ्या पदार्थही खोटे वाटतात. मग मायेचं निरसन कधी होईल आपल्याला? जेव्हा आपण त्या परमतत्वाशी, परब्रह्म तत्वाशी, त्या देवाशी आपण एकरूप झालो तरच आपल्याला मायेचं निरसन होईल. मग ही मतं कोणाची आहेत? ज्यांच्याकडे नाम साधन नाही. काला ये तस्म नमा, जसं काल येईल तसं चालतात, आपल्या आपल्या विचाराने चालतात, गुरु केलेला नाही, भक्ती केली नाही आयुष्यात कधी, त्यांचं वाद आहे सगळा. वाद कोणाचा आहे? सांख्यवादी आहे, संकल्पवादी आहे, ज्यांचे संकल्प विकल्प गेलेच नाही. कालावादी आहे, जे कालाप्रमाणे चालतात. बुद्धिवादी आहे, जे बुद्धी ज्यांची तेज आहे. आणि जे स्वभाववादी आहे, स्वभावच तसा असतो. काय काय माणसाचा स्वभावच तसा असतो. ह्या लोकांची मतं नाथ महाराजांनी खंडन केलेलं आहे. पुढे सांगतात, मृगजलाचा परिणाम होतो असा विचार केला म्हणजे आघाडीत असे काहीच वाटत नाही. मग ही सगळी मतं आहेत, ही मृगजलासारखी आहेत. समर्थांना यांना नाथांना ते सांगायचं की ही सगळी जी मतं आहेत ती कशी आहेत, तर मृगजलासारखी आहेत. मृगजल खरा आहे का? मृगजल अजिबातच खरा नाही. आणि मृगजल खरा नसल्यामुळे ही मतं पण खरी नाहीत. कारण मृगजलाच्या मागे जेवढा जेवढा धावू तेवढा तो लांब जातो, दिसत तर नाही आपल्याला, तो भास आहे. तसा संसार आपला कसा आहे, भासमान आहे. म्हणून की नाही की कवना ते माईबाप, कवना ते गणगोत, मृगजलावत जाईल राया. तेसा ते आलिया वल्गा, सारंग धरू, नाहीतरी संसार वाया जाईल राया. ज्ञानोबा सांगतात, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजलावत जाईल राया. हे सगळं मृगजल आहे. आपल्या देहासहित मृगजल आहे. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. आई वडील होते की ना आपले? होते आपले आई वडील. आता ज्यांचं वय 50, 60, 70, 80 झालेलं आहे, त्यांचे आई वडील गेले असतील, कैलासवासी झाले असतील, स्वर्गवासी झालेले असतील. पण ते होते की नाही मला सांगा ना? होते ना ते. आपण पण आहोतच ना. मग आता आपले आई वडील होते, आता आहेत का? म्हणून लिहिले की नाही, कवना ते मायबाप, कवना ते गणगोत. कसले आई वडील, कसलं गणगोत? मृगजलावत जायला, मृगजलासारखे होते ते. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजलावत जाईल राया. आणि हे सगळं जे आपल्याला दिलेलं आहे ते संतांनी आपल्याला स्वतःला सावध करण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही सावध व्हा बाप्पा, काल लागलाय मापा. एक एक पल आपण कुठे चाललोय, तर मृत्यूकडे चाललोय. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. जर आपण बेसावध झालो तर मग आपल्याला पुढं कुठले दिवस येतील, काय येतील ह्याचा नाही देहाचा भरोसा सांगितला. कोण काल येईल कैसा कोण जाणे. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. जसं झाडावर पक्षी आल्यात पण काही दिवसांनी ते उडून जाणार, ते थांबत नाही तिथे. तसं या देहरूपी झाडावर जीव आणि शिव हे पक्षी नांदतात. ते कधी उडून जातील आपल्याला माहीत पडणार नाही. झाडावरती जीव आणि शिव हे पक्षी आहेत, हे कधी उडून जातील आपल्याला माहीत पडणार नाही. आणि मृगजलावत जाईल राया. म्हणून आपण करा काय ते आता करा. आली या घडी आपली ताबडतोब साधा, ताबडतोब आपण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हा.
असा विचार केला म्हणजे अघटित असे काहीच उडक वाटत नाही. बघा, तुम्ही असा विचार केला की हे सगळं मृगजळासारखं आहे. कवना ते मायबाप कवना ते घनगोत मृगजलवत जाईल राया, असा आपण विचार केला तर आपल्याला ह्या तत्वांचा जो आहे 42 तत्व, 36 तत्व, 84 तत्व याचा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण हे सगळे लोकांनी काय केलेलं आहे, हे उगाचच पेरलेलं आहे इकडे तिकडे. कारण त्यांनी सांगितलं की सगळं मायेच्या पोटात आहे. कारण मायाच खोटी आहे. तर माया खोटी असले मायेच्या पोटामध्ये जे जे आहे ते सगळं खोटं आहे सगळं. मग खरं काय मी तुम्हाला सांगतो की मी नेहमीच म्हणतो की नाही, येथे सार भगवंत फलकट संसार, येथे सार भगवंत, भगवंताशी एकरूप व्हा. ज्याचे निमते जैसे ज्ञान, तो तैसे करी तत्व व्याख्यान. ज्याचं ज्याचं जसं जसं मत आहे तसा तसा तो व्याख्यान करतो. या हेतू बोलती ब्राह्मण, ते सत्य जाण उद्धवा. आणि काय सांगतात की तसे ते तत्वांची संख्या सांगून प्रतिपादन करतो तेव्हा ब्राह्मण जे बोलतात ते खरेच समजावे. काय सांगितलंय की ब्राह्मण जे बोलतात उद्धवा, जसे ज्ञान असते तसे तो तत्वांची संख्या सांगून प्रतिपादन करतो तेव्हा ब्राह्मण जे बोलतात ते खरे समजावे. ब्राह्मण म्हणजे कोण? जो ज्या ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला आहे तो ब्राह्मण. कोणाचं पण ऐकू नका, सांगितलंय करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाण ब्राह्मण ब्रह्मविद. संत रामदासांची व्याख्या आहे. ब्राह्मण कोणाला म्हणावं? करीती ब्रह्मनिरूपण, ब्रह्माशिवाय बोलतच नाही. हे मतांचा गलबला मांडतच नाही ब्राह्मण कधी. करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण. संपूर्ण ब्रह्मतत्व त्यांच्या अंगामध्ये रोमरोमामध्ये भिनलेला असतो. तेची ब्राह्मण म्हणजे जे पूजापाठ करतात ते ब्राह्मण नाही बरं का. नाही तर तुम्ही सांगाल ब्राह्मणाला बोलाल घरामध्ये आणि तुम्ही सगळे पूजापाठ घालाल, ते ब्राह्मण नाही सांगितलं. ते ब्राह्मण त्यांचं काय, त्यांचा पोट भरायचा धंदा आहे. एवं पोट भरायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या. संत रामदासांनी सगळं लिहिलं आहे. एवं पोट भरायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू पाविजे ते ज्ञान. काय सांगतात? सर्व व्यापक वस्तू पाविजे ते ज्ञान. तसं ते ब्राह्मणांना ज्ञान असतो. व्यापक वस्तूचं ज्ञान त्यांना असतो, म्हणून ते ब्राह्मण आहेत. एवं पोट भरावायची विद्या, त्याशी म्हणू नये सद्विद्या. ज्या विद्येमधून नुसता पोट भरायचा धंदा चालू केलेल्या ब्राह्मणाने सगळे मंत्र जपतात, हवन करतात, यज्ञ करतात, अमुक करतात, तमुक करतात आणि पैसे काढतात लोकांकडनं. पोट भरायची विद्या आहे ती. त्याशी म्हणू नये सद्विद्या. बरं, हे मी म्हणत नाही बरं का, हे संत रामदासांनी लिहिलंय. तुम्हाला प्रमाण दिला मी. हे प्रमाणित ज्ञान आहे आणि ते प्रमाणित ज्ञान घ्या. आपल्या मताने वागू नका. म्हणून आम्ही लिहायच्या भानगडीत का पडत नाही? आम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कविता लिहिता येतील, उत्तम प्रकारे अभंग लिहिता येतील, पण आम्ही संतांच्या पुढं लोटांगण घातलं, काहीच नाही करू शकत. त्यांचं ज्ञान एवढं व्यापक आहे, एवढं आहे की आपण तिथे त्या समुद्रामध्ये आपण एक थेंब पण नाही होत. आपलं ज्ञान कसं आहे तर आपण समुद्राच्या किनाऱ्याला गेलो आणि आपण एक काडी बुडवली गवताची आणि वरती आपण काढलं एक थेंब आला, तेवढं आपलं ज्ञान आहे. किती व्यापक व्हाल तुम्ही? व्यापक होणं म्हणजे ज्ञानी आहे. सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे. व्यापकता व्हायला पाहिजे आणि ती व्यापकता आमच्याकडे आली म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. जैसे धान्य विना भूस खाता नये. धान्य टाकल्यानं भुसाच खात बसल्यात लोक. धान्य खा ना. कोणाचा व्हिडिओ चालू बघा, बंद करा. जया ताई, तुमचा व्हिडिओ चालू बंद करा. ओके.
ज्याचे निमते जैसे ज्ञान तो तैसे करिता तो व्याख्यान, या हेतू बोलती ब्राह्मण ते सत्य जाणवून. ब्राह्मण जे सांगतील तेच खरं आहे. पण ब्राह्मणाची व्याख्या तुम्हाला सांगितली. ब्राह्मण कोणालाही समजू नका, नाही तर आपल्या घरी येतील पूजा करायला आणि त्यांना तुम्ही ब्राह्मण समजणार आणि तुमची फसगत होणार. तर तसे ब्राह्मण नाही आहे. जो भगवंताशी एकरूप झालाय, ज्याचं अखंड चिंतन चालू आहे, तो ब्राह्मण. करीती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाण ब्रह्मन ब्राह्मविध. जरी अवघी मते प्रमाण, तरी का करावे मतखंडन. उद्धवा तू ऐसे न म्हण, ते मी निज खून सांगेन. काय सांगतात? जरी अवघी मते प्रमाण, सगळी मत काय आहेत तर प्रमाणित आहेत. सगळी मते प्रमाण आहेत, तर त्यांचे खंडन करण्याची काय गरज आहे. प्रत्येक मत आहे हे प्रमाणित आहे, पण खंडन करण्याची गरज काय तर सांगतात. तर उद्धवा तू असे म्हणू नकोस, कारण मी तुला त्यातील गूढ अर्थ सांगतो. नाही का एखादा माणूस बोलतो मग सगळी मतं सांगतात ते का खोटं आहे का. आपण म्हणतो नाही का, एखाद्याने सांगितलं हे नाही बरोबर आहे, नाही तुझं चूक आहे माझं बरोबर आहे, असं आपण नाही का भांडतो मतामतांमध्ये. मतामतांचा गलबला कोण आवरेल कोणाला. तर इथं सांगतात की ते गुढ आहे ते तुला मी सांगतो. आता भगवंत गुढ कसा आहे त्याचा आपल्याला उकल करून देतात. भगवंत उद्धवाला उकल करून सांगतात. अघटित घडवी माझी माया, जे हरिहरा नय आया, ते नाथिले वाढून या लोकत्रया भुलविती. काय सांगतात की माया ही अघटित आहे. माझी माया मलाच कळत नाही भगवंत म्हणतो. घ्या कसं सांगतो तुम्हाला की भगवंत सांगतो की समुद्रामध्ये पाणी किती हे मलाच माहीत नाही, पाण्याचे थेंब किती मलाच मोजता येत नाही. त्याच्यानंतर पावसाचे थेंब किती पाणी पडतात हेच मला माहीत नाही. सांगा पावसाच्या धारा किती, सांगा समुद्रामध्ये पाणी किती सांगता येईल काय. सांगा डोक्याचे केस किती. असे अनेक मत आहेत, कोणालाच मोजता येणार नाही ते. म्हणून त्याच्या मागे न लागता भगवंत सांगतो ही माया माझी आघटित आहे, या मायेच्या मागे लागू नका. माझी माया आघटित घटना करीत असते आणि नसलेली सृष्टी खरी भासून त्रिभुवनाला भुलवीत असते. बघा काय लिहिले, स्पष्ट लिहिले याच्यामध्ये. त्रिभुवनातले जेवढे जीव आहेत त्यांना सगळ्यांना भुलवण करते. आणि म्हणून आपल्या मताने जाऊ नका, आपल्या मते चिखल उगा कालवू नका रे. आणि हरिभजनाविन काळ घालू नका रे. ही माया कशी आघटित आहे. सगळ्यांना भुलवतं माया ही. मोठे साधू ऋषीमुनी आले, 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मस्त गंधा सांगायला नको तुम्हाला. कितीतरी लोक 1000 वर्ष तपश्चर्या केलेली लोक आहेत, पण मायेने त्यांना भुलवणूक करून टाकलेलं आहे. म्हणून माया कशी आहे, माया खोटी आहे. या मायेच्या नादी लागू नको तू उद्धवा. माया पूर्णपणे खोटी आहे. आणि या मायेचा निरसन करण्यासाठी भगवंत म्हणतो सर्व धर्म परित्याजम मामेकम शरणम व्रज. सर्व धर्म अधर्माचा त्याग कर आणि माम एकम मला एकाला शरण येतो. किती वेळा भगवंताने सांगितले की मला शरण आहे. आपण भगवंताला शरण जात नाही. भगवंताला शरण जाण्यासाठी आपली तयारीच नाही कोणाचीच. आणि म्हणून हे ज्ञान आपल्याला होत नाही. आणि हे ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला गुरूंचा दारवंटा आपल्याला झटायला लागेल. गुरूंच्या दारामध्ये 50 वेळा यावं लागेल, 1000 वेळा यावं लागेल. मरेपर्यंत गुरूंचं दार तुम्हाला, गुरूंच्या दाराच्या पायऱ्या तुम्हाला घासायला लागतील. त्याशिवाय हे ज्ञान होणार नाही. कारण ही माया एवढी दुरस्तर आहे. माझी माया दुरस्तर आहे सांगतात. ती कोणालाच ऐकत नाही. आणि त्या मायेचा निरसन होण्यासाठी सातत्याने आपल्याला गुरूंच्या संपर्कात आपण राहायला पाहिजे. ही कोणालाच ऐकत नाही बरं का.
हे जरा हा भावप्रवाह सुटला ना का तुम्ही सुटाल, वाऱ्यासारखे सुटाल विषयांच्या मागे. आणि म्हणून हा भावप्रवाह तुम्हाला आम्ही का चालू ठेवलेला आहे? हे आमच्या गुरूंची कृपा आहे. त्यांच्या आज्ञेचं वचन आम्ही पाळतो आणि तुम्हाला सांगतो आम्ही. जरा बाजारात जावा तुम्ही, बघा तुम्हाला सोडतात का माया. घराच्या खाली या. आणि म्हणून प्रत्येकाने पुस्तक हातात घ्या. पुस्तक म्हणजे वाङ्मय. ज्ञानेश्वरी घ्या, गाथा घ्या, तुकोबरांच्या गाथा घ्या. काय विकत घ्यायला सांगतो मी तुम्हाला? वाचाल तर वाचाल हो. जसे ते तुकोबरांचे ग्रंथ काय केले तर लोकांनी त्या इंद्रायणीमध्ये दगडाला बांधून बुडवून टाकले. दगडाला बांधले आणि दगडांनीच दगडाला बांधले. ते दगड होते, ते सगळी माणसं दगड होती, दगडाला बांधले. आता दगडांनी दगडाला बांधलं, दगड माणसांनी दगडाला बांधलं, राहतील का मला सांगा? त्या आपोआप वरती आल्या. तुमच्या आमच्यासाठी वरती आल्या त्या गाथा. मग तुम्ही आम्ही दगड होऊन बसलो, जर आपण त्या गाथ्याला बांधलं गेलो नाही आपण, तर आपण वरती येऊ का? म्हणून काही नका करू. या भागवत एकनाथी भागवताला बांधले जा, ज्ञानेश्वरीला बांधले जा, तुकाराम गाथ्याला बांधले जावा. अजिबात बुडणार नाही, तुम्ही घाबरू नका. बुडाचा संभव अजिबातच नाही. सगळे तरले, पण ज्यांनी मायेचा निरसन केला तेच तरले. इथं सर्व भावे मज भजले तेची तरले. ज्ञानोबा सांगता येते सर्व भावे मज भजले तेची तरले, तेच तरणार. आणि तुम्हाला भजायचं असेल ते ग्रंथांचं वाचन करा. ग्रंथ काय सांगतात ते बघा. तुकोबारांचे विचार घ्या, ज्ञानोबारांचे विचार घ्या, संतांचे विचार घ्या. संतांचे विचार तुम्हाला पुढे नेतील. आणि संतांचे चरणाची सेवा करा. संत चरण रजा लागता सहजा, वासनेचे बीज जळून जातील. सांगते, वासना जळून जाईल तुमची. सुख घडोघडी वाढू लागे. एक एक पल 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 सुख वाढत जातो. आणि म्हणून त्या सुखासाठी देव वेडावला. त्या सुखा कारणे देव वेडावला. त्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. ते सुख भगवंताला आवडतो. संतांच्या हृदयामध्ये भगवंत येऊन का बसतो? त्या सुखासाठी देव वेडा होतो. आणि ते सुख आपल्याला मिळावं म्हणून आपण या एकनाथी भागवताला बांधले जा. दगड होऊ नका. प्रत्येकाने विचारात घ्या भक्तिमार्ग. अघडित घडवी माया माझे, जे हरिहरा नये आया. जे नाथिले वाढून या लोकत्रया भुलवित. माझी माया आघडीत घटना करीत असते. नसलेलं दृश्य तुम्हाला खरी भासून देते. त्रिगुणाला भुलवीत असते. देवांनाही ती भुलवते. बघा, देवांना पण भुलवलं तिने. मी सांगितलं आता की 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि एका क्षणात गेली. अशी ही माया आहे. ते माया धरून या हाते ऋषीश्वर निजमते. जो जो जे जे बोलेल तेथे 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 घडे सत्य. त्या मायेच्या सहाय्याने श्रेष्ठ ऋषी आपले जे मत प्रतिपादन करतात तसेच खरोखर घडत असते. त्या मायेच्या सहाय्याने श्रेष्ठ ऋषी आपले जे मत प्रतिपादन करतात तसेच खरोखर घडत असते. आणि तीच माया त्यांनी काय केलेली असते तर मायेला जिंकलेलं असतं त्या लोकांनी, ऋषीमुनींनी. ज्यांनी ज्यांनी मायेला जिंकली ते मायेच्या पलीकडे गेले आणि परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले. आणि त्यांनी काय केलंय तर त्यांनी त्या मायेला जिंकलेली आहे. आणि त्यांची मतं घ्या.
कोणाचे मत घ्यायला सांगितले आहे की ज्यांनी त्या मायेला जिंकलेले आहे, जे संत झाले, शांत झालेले आहेत, जे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले आहे, अशाच लोकांचे विचार घ्या सांगतात। या सांख्यवादी, या संकल्पवादी, या कालावादी, बुद्धिवादी, स्वभाववादी या लोकांच्या मागे लागू नका सांगितलंय। ते लोक काय करतील, वाटोळं करतील आपलं। आणि म्हणून आम्ही कोणाच्या बरोबर जास्त जात नाही, आम्ही संतांची संगत पकडतो। का? कारण तुकोबाराने लिहिलं की नाही की ऐशी आवडते मना आणि देवा पूर्वावी वासना। देवा आम्हाला अशाच लोकांची संगत दे की ज्यांच्याकडे तू राहतो, ज्यांच्या हृदयामध्ये तू राहतो, त्याच लोकांची मला संगत दे, बाकीच्यांची संगत नको मला। अशी कोणाची मागणी आहे? तुकोबारांची मागणी अशी, आणि तीच मागणी आपली असली पाहिजे, तीच मागणी आपली असली पाहिजे की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत वस्तीला आलेला आहे, ज्यांच्या हृदयातून भगवंत बोलतो। तुम्ही आम्ही सगळे इथे एकत्र आलेलो आहोत कारण तुमच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे आणि त्याची तुम्हाला चाहूल लागलेली आहे, त्याची चाहूल तुम्हाला लागली। म्हणून तर तुम्ही या वेळेची वाट बघत असता की नाही? तुम्ही या वेळेची वाट का बघता? तर तुम्हाला ती चाहूल लागलेली आहे, तुम्हाला तुमचं अंतःकरण शुद्ध होत चाललेलं आहे आणि या माया दुरस्तरी तुम्हाला कळालेली आहे आणि या मायेचं निरसन तुमच्याकडनं व्हावं म्हणून तुम्ही काय करता, तर सातत्याने या ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकायला येतं। तुम्ही बरोबर वेळेला तुम्ही येता का? वेळेच्या आधी लोक काय हजर असतात। याला कारण काय? याला कारण एकच आहे की तुम्ही सर्व जे काही तत्व जे आहे त्या तत्वाशी तुम्ही एकरूप झालेले आहात। केवळ दोराचा सर्पाकार हा श्वेतकृष्ण की रक्तांबर, ज्यासी जैसा भ्रमाकार त्यासी साचार तो कैसा। काय सांगतात की केवळ दोरी पडलेली असताना ती कशी आहे, तर ती सापासारखी वाजते। मागे हा दृष्टांत गेलेला आपल्याला, या असते दोरी पण आपल्याला साप भासतो। रात्रीच्या अंधारामध्ये आपला पाय लागला, जोरात आपल्याला असं वाटतं अरे बापरे आपल्या पायाला साप लागला, आपल्या पायाला असं वाटतं, पण ती साप नसून दोरी आहे। तसा हे माया नसून सगळं ब्रह्मच आहे। आपल्याला माया दिसते पण सगळं ब्रह्मच आहे, पण आपण ब्रह्माशी एकरूप होत नाही म्हणून आपल्याला माया दिसतो। आपण त्या दोरीवर प्रकाश टाकत नाही बरं का, म्हणून आपल्याला साप दिसतो, पण ज्या वेळेला त्या बॅटरी बघणार आपण आणून त्या अरे बापरे ही दोरी आहे। तसं जोपर्यंत आपल्या हातामध्ये आत्मतत्व येत नाही, आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत माया आपल्याला खरी वाटणार। ह्या मतांचा गलबला आहे, या मतांमध्ये आपण पण गोवले जाणार। मग ह्या मतांपासून आपलं वेगळं व्हायचं असेल, आपल्याला असं वाटत असेल की आपण या मतांमध्ये गोवलं जायचं नाही, तर परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हा। म्हणून ज्ञानोबा सांगतात की ते ज्ञान पैगाबरवे, जरी मने आती हानवे तरी संता या भजावे। संतांची सेवा करा, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही। संतांशिवाय ज्ञान मिळणार नाही। केवळ दोरी पडलेली असताना तो सापासारखा भासते। मग प्रत्येक जण तो साप पांढरा, काळा की तांबडा आहे हे आपापल्या भ्रमाप्रमाणे ठरवित असतो। तो साप काळा असेल, तो सफेद असेल, तो लाल असेल, अनेक प्रकारची तिथे आपण मतं मांडतो। तो चावला असता तर, विष माझ्या अंगात गेला असता तर, आता मी मेलो असतो, वगैरे वगैरे अनेक प्रकारचे भ्रम आहेत माणसाचे त्या सापाबद्दल।
पण तो साप आहे का तिथे? नाही ना, तिथे साप नाही ना देवा. तिथे काय आहे? तर दोरीच आहे. तसं माया नाहीच आहे ना. माया नाहीच आहे. मी आता सांगितलं, माझे आई वडील होते, आहेत का आता? दिसतील का मला परत? किती जरा मी तपश्चर्या केली, चला 1000 वर्ष तपश्चर्या मी केली. चला फॉर एक्झाम्पल, तुम्ही तपश्चर्या केली 5-50 वर्ष, येतील का? गेलेले. मग ते माया दिसेपर्यंत नाश आहे ना तिचा. म्हणजे दिसत नाही ते काय आहे, ते ब्रह्मतत्व आहे. आणि ते सांगण्यासाठी एवढं मतामतांचं खंडन करावं लागलंय. सगळ्या मतांचं खंडन केलंय ज्ञानोबरायांनी पण 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्रज्ञ वाचा, लय भारी आहे, 1 नंबर. तसाच नाथांनी दिलेला आपल्याला हा 22वा अध्याय श्लोक क्रमांक 4 मी वाचतो. हा मतांचा गलबला आहे आणि ते मतांची खंडणी करण्यासाठी आपल्याला तसं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतो आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल. जर आपण संतांसारखं झालो नाही तर मग आपल्याला या मतांचं खंडन करता येणार नाही. आपल्याला मतांचा गलबला आहे सगळा. मतांचं खंडन आहे आणि ते खंडन आपल्याला करता येणार नाही जोपर्यंत आपला भगवंताचा स्पर्श होत नाही. तेवी आत्मतत्व एकची जाणं, अधिकारी निज निर्गुण, तेथ नाना तत्वांचे आख्यान, न बोलती ब्राह्मण महायोगी. निर्गुण निराकार आत्मतत्व एकच आहे. निर्गुण आणि निराकार आत्मतत्व एकच आहे. परंतु विद्वान ब्राह्मण मायेमुळे अनेक तत्वांचे प्रतिपादन करतात. काय लिहिले? निर्गुण आणि निराकार परमात्मा एकच आहे. परंतु विद्वान ब्राह्मणांना ही माया आडवी आल्यामुळे अनेक तत्वांचे प्रतिपादन करतात. सांख्यवादी आहेत, बुद्धिवादी आहे, अनेक तत्वांचं प्रतिपादन करतात. हे तत्व दिसतात ना, 42 तत्व, 36 तत्व, 84 तत्व. हे सगळं कशामुळे आहेत? तर त्यांना त्यांची माया आडवी येते. त्यांचे ते भाषण मायामयच आहे बघा. म्हणजे जो मायेवर आहे, जोपर्यंत मायेचं खंडन होत नाही तोपर्यंत ज्ञानाला कोणाचीच ज्ञानस्वरूप अवस्था होणार नाही. आणि म्हणून समर्थ रामदासांनी सांगतात, स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चळेना. येथे कारण अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती, तोची साधू. ज्याचं अंतःकरण एका भगवंताशी एकरूप झालंय, एका आत्मतत्वाशी एकरूप झालंय, तो साधू. बाकी सगळे भोंदे आहेत. मग आता आपण भोंदूंच्या नादाला लागायचा का साधूंच्या नादाला लागायचा? साधूची व्याख्या तीच आहे की साधू दिसती निराले, परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे म्हणून एकच झाले. देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे. देहाकडच्या पलीकडची वस्तूशी एकरूप झालेले आहेत ते. साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले साधू, त्यांना साधू म्हणतात, त्यांना ब्राह्मण म्हणतात, त्यांना संत म्हणतात. म्हणून संताविन प्राप्ती नाही. जो आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले तो साधू. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देत अशी ग्वाही. वेद पण तेच सांगतात, संत व्हा. संत होऊनच तुम्हाला संतांचा ज्ञान मिळेल. म्हणून संत होण्यासाठी काय करायला पाहिजे? शांत व्हायला पाहिजे, एकांतात जायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. आपलं आत्मस्वरूप जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपण आत्मतत्वाशी एकरूप होत नाही, ते चैतन्य आपल्या आतमध्ये आहे, त्या चैतन्याची आपल्याला जोपर्यंत ओळख नाही, जोपर्यंत अनुभूती नाही, तोपर्यंत केलेले सर्व कर्म फुकट जाणार आहेत. नाना शास्त्रे पठ्ठे लोकम, नाना दैवत पूजनम. सगळ्या पठ्ठ्या लोकांनी सगळी शास्त्र वाचली, 33 कोटी देवांची पूजा जरी केली तरी आपल्याला आत्मज्ञान होणार नाही. परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. मग आत्मज्ञानासाठी काय करायला पाहिजे? आत्म्याशीच एकरूप व्हावं लागेल.
आत्मतत्वाशीच एकरूप व्हायला लागेल. आणि ते आत्मतत्व कुठे आहे तर आत हरी बाहेर हरी. आपल्या आतमध्ये ते तत्व जडलेलं आहे आणि त्या तत्वाची ओळख आपल्याला देणारे जोपर्यंत संत येत नाही आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत आपली फसगत आहे. आणि संत तुमच्या जीवनामध्ये आले तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तेवी आत्मतत्व का एकची जाण अधिकारी अधिकारी निज निर्गुण. तेथे नाना तत्वांची व्याख्यान बोलती ब्राह्मण माया योगे. अनेक प्रकारची जरी व्याख्यानं केली तरी ते मायेला धरूनच करणार आहेत. मग मायेचा निरसन कधी होईल जेव्हा ब्रह्मतत्व हरी आला हाता. जेव्हा ब्रह्मतत्व तुमच्या हातात येईल त्यावेळेला मायेचं निरसन होतं. आणि ते मायेच्या मायिक व्युत्पत्ती नाना वाग्वाद सोमती. त्याच वादाची वादस्थिती ऐक तुझं प्रती सांगेन. म्हणजे काय सांगतात की आपल्या मतांच्या प्रतिपादनासाठी जे वाद करतात आणि आपला स्वतःचा घोडा दामटवतात. माझंच खरं आहे, माझंच खरं आहे, माझंच खरं आहे. आणि काय करतात सर्वसामान्य अज्ञानी लोकांचा वाटोला लावतात. काय करतात जड जीवांचा उद्धार व्हायचा बाजूलाच राहतो. आणि ते जड जीव त्या मताला एकदा बिलगले का ते इकडे येत नाही. म्हणून एकतत्व नाम दृढ धारा म्हणे. बघा किती सावध केलाय 15 वर्षाच्या बालकांनी. बालक नाही आपली माता आहे ती. एकतत्व नाम दृढ धारा म्हणे हरीशी करून येईल तुझी. एकच आहे ते आणि एकालाच ओळखा. अनेकांच्या भानगडीत पडू नका. तेच दृढ धारा मनामध्ये धरा. ते चित्तामध्ये धरा. हरीशी करून येईल देवाला तुमची देवाला चिंता लागेल. आपण अनेकांच्या मागे लागलो तर आपला स्वतःचं नुकसान आपण करणार आहोत. म्हणून एकनाथी भागवत कसं बघा किती श्रेष्ठ ज्ञान आहे. पण हे ज्ञान आम्ही कोणाला सांगणार. मग जे भाग्याचे आहेत तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. सोपं आहे साधं आहे परंतु पतिष्ठ तू पूर्व पुण्य. पूर्वजांच्या पुण्यापोटी पूर्वजन्माच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी तरीच संतांच्या भेटी. संत का भेटतात तर पूर्वजन्माचं पुण्य उदयाला येतो. तुमचं सगळ्यांचं पुण्य उदयाला आलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक दिवशी तुम्ही हजर असता. जे प्रवचन असेल त्या प्रत्येक प्रवचनाला आपण स्वतः जातीनं हजर असता. याला कारण तुमची सगळी शिल्लक वाढत चाललेली आहे. तुमच्या देहाची शिल्लक वाढत चाललेली आहे. आणि हा तुमचा काय आमचा धंदा हरिगोविंदा. तुमचा धंदाच हरिगोविंदा झालेला आहे का एखाद्या माणसाकडे द्वैतामध्ये त्याचा बिझनेस वाढत चालला, त्याचा प्रॉफिट वाढत चालला तर तो धंदा मोठा करत खूप मोठा धंदा करतो. 1 धंदा 2 धंदा 3 धंदा असे अनेक धंदे करतो तो. का त्याचा प्रॉफिट वाढत चालला. तसं तुमचा स्वतःचा पुण्य वाढत चाललेला आहे आणि म्हणून आमचा धंदा हरिगोविंदा. तुमचा धंदा हरिगोविंदा झालेला आहे. बाकीच्या लोकांना खूप धंदे करतात अनेक प्रकारचे आणि मायेमध्ये अडकतात. पण तुमचा सर्वांचा धंदा काय आहे हरिगोविंदा. म्हणजे सातत्याने तुमचं आत्मचिंतन चालू आहे. सतत गोविंद गोविंद मध्ये लागल्या छंद मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. तुमची कायाच गोविंद म्हणून होऊन जाणार. तुमच्याकडे भेदच राहणार नाही. तुम्हीच परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हा आणि तुम्हीच तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं तरच हे ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. ते मायेच्या मायिका व्युत्पत्ती नाना वाग्वाद स्वमती. त्याच वादाची वादस्थिती एकच तुझं प्रती सांगेन. आपल्या मताच्या प्रतिपादनासाठी ते वाद करतात हो. आणि ते वाद कसे करतात ते मी तुला पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे.
असं भगवंत इथं म्हणतो. झालेली शिव आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू दिवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.